छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये अनेक महिला आहेत, वकील आहेत, अनेक युवा आहेत, मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। ज्या प्रकारे दिल्लीमध्ये सोनम वाईटून यांना ज्या प्रकारे उचलण्यात आलेलं, त्यानंतर कुठेतरी आंदोलन चिरडण्यात आलं का, अशा भावना मात्र यांच्यामध्ये आहेत। त्यामुळे यांच्या काय भावना आहेत या आपण जाणून घेणार आहोत की हे देखील पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालात, काय मागणी तुमची? आमची मागणी आहे की येणारी जी पूर्वीची पिढी आहे, जी येणारी युथ आहे, त्यांच्यासाठी शिक्षण प्रक्रिया झालं पाहिजे। ज्या प्रकारे नीटचे पेपर्स लीक होतात, एमपीएससीचे पेपर्स लीक होतात, विद्यार्थ्यांनी जायचं कुठे नोकऱ्या नाहीत, सरकार फक्त आश्वासन देतात, पेपर लीक करतायत, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। जी पुढची पिढी आहे त्यांनी आपल्यासाठी अधिकारांसाठी मागणी करावी, हीच आमची मागणी आहे की संविधानाला धरून आम्ही ते मागणी करतो आहोत। तर शिक्षणाची जी सुधारलेली पिढी आहे ती पुढे जावी, याच्यासाठी आमचं आजचं आंदोलन आहे। काय मागणी? सर आमची एवढीच मागणी आहे की सरकारला खूप दिवसापासून काँग्रेस जनता पार्टीच्या द्वारे वगैरे सगळे काही लोक मत आहेत की बाबा तुम्ही इस्तिफा द्या, तरी सुद्धा सरकार काम करण्याची काही आहे तर आपली हुकुमशाही चालवत आहे। आणि या देशामध्ये मला असं वाटतं संविधानाचा पूर्णपणे अपमान करून हुकुमशाहीच आरंभ होत चाललेला आहे असं मला वाटत आहे। त्या प्रकारे त्या ठिकाणी युवा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेला आहे। कुठेतरी तिला बीजेपीचे लोक काही आरक्षणचे लोक पाठवल्याचा आरोप केला जातो। आरोप करणाऱ्याला काय, जो शिक्षण घेतो विद्यार्थी त्याला तरी सोसावी लागते, त्यामुळे ते विद्यार्थी उठाव करत आहे, त्याला कुठेतरी त्या आंदोलनाला दबाव आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। गालबोट लावण्याचं काम करत आहे त्या आंदोलनाला। काय सांगाल तुम्ही या आंदोलनात सहभागी झालेले, त्यामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन आहे, तिथे लाठीचार्ज झालेला आहे?